तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीड फिल्म मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पहिलं काचेला आता जस्ट पाणी मारलंय, तर साफ करून घेऊ द्या. सीएनजी बघू किती, 3 कांडे आहे. तर मला असं वाटतंय की सीएनजी भरायला नको, आता जस्ट चालू केलेले आहे. 8:34 झालेत. तर बघूया 3 कांडे जेवढं काम होईल तेवढं करूया आणि तेवढं घरी परत सीएनजी भरूया. पिंपल वॉटर कंटेंट पिंपल दाखवतो लोकांना मी. तर काल 3री फेरी झाली. काल कमरेला पट्टी लावली, जिथं भार पडतो तिथं एकदम प्रॉपर लावलेली आहे. पण मला माहिती आहे की जास्त वेळ बसले की दुखणार आहे, त्यामुळं जास्त काम करणार नाही आहे मी. जोपर्यंत नीट होणार नाही तोपर्यंत जास्त काम करणार नाही. पहिले हप्ता पाहून काय होत पुढचं पुढं बघू. पण एकदा नीट झालं की मग झुकेगा नाही साला, सगळं रिकवर करू आपण. फक्त काही दिवस अजून 1-2 फेऱ्या होऊ शकतो. हा तिसरा पर्व म्हणू शकतो किंवा 3री फेरी म्हणू शकतो. तर 4थी फेरी कधी बुधवारी आणि 5वी फेरी शनिवारी. मला वाटतं शनिवारी ओके होईल मी. शनिवार नंतर मग संडेला सुट्टी घेऊन सोमवारपासून म्हणजे नेक्स्ट मंडेपासून सोमवारपासून फुल जोशमध्ये काम करायचं, सगळं रिकवर करायचे. जेवढे दिवस आपण आता घाळ पडले तेवढे दिवस. तर बघूया आज काय होते काय नाही. 1000 झाले तरी देव पावलं म्हणायचं. तर चला सुरुवात करूया आजच्या खेळाला आणि बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आणि 3 कांड्यावरच काम करणार आहे. लाल झाली वाटते 3री कांडी कधी ओढल, पहिल्या ऑर्डरला ओढल. 2 कांड्यावर 1000 रुपये होतात. तर 1000 रुपये करू, पुढचं पुढं बघू. जर जोश असेल, जोश असतो ऑर्डर पडला जोश होतो मला, पण होतं असं की त्याचा इफेक्ट आपल्या मणक्यावर पडतो, त्यामुळं असून बी दाखवता येत नाही जोश. त्यामुळं ठीक आहे, काही दिवस हलकं काम करूया, बघूया, मिळूया भेटूया नेक्स्ट. तर मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली ओलाची 155 आणि दुसरी ऑर्डर 1 मीटरने भेटलेत मॅडम. मीटर टाकले पण त्यांना स्वीट्सला जायचं आहे. जोशी स्वीट्सला गेलेत आता ते. आय होप लवकरात लवकर येतात. त्यांना आपल्या एरियात जायचं आहे पद्मावतीला. तिकडनं बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. मला माझ्या अंदाजे यांचं बिल होईल 120 पर्यंत. वाजल्यात 9:25. बघूया तिकडे गेलो आपल्या इथं नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. तिकडनं मला वाटतं वेळेतनं पडत सकाळी 9:30-10 वाजता येतात. तेवढा काय म्हणजे लेट नाही झालं. 12 आले, 12च्या नंतर तारांबळ असते ऑर्डरची. बघूया. आणि पाटण सध्या ठीक आहे. भविष्यात म्हणजे काही काळानंतर दुपारी 12-1 नंतर दुखायला लागेल अंदाजे माझे, कारण लोड पडेल ना. दिवसभर बसून सगळं कम्प्युटरवर लोड पडतं मग दुखायला लागतं. माहीत नाही काय नाही. अजून 2 वेळा गेल्यावरच ओके होईल काम. पुढचं ऑर्डर मारत आपण आता पिंपरीमध्ये आलेलो आहोत. तिथं RTOचं पासिंग घ्यायचे. ट्रक दिसतात का मोठे, हेवाला ट्रक, गाडी पास झाली तर ट्रक आहे, लाईन लागले मोठे ट्रक. तिथं आता एखादा सोडला. त्यांचं म्हणणं होतं की आमचं रोजचंच आहे की रोज गाड्या येतात, ट्रॅफिक होतं येतं. पण काय आता RTOचे रूल्स ते आहेत. तिथं पासिंगचं दर 2 वर्षाला गाड्या येतात, पण गाड्या एवढ्यात की रोज गर्दी होती तिथं चालायचं. तर लास्ट ऑर्डर जी होती ती होती मला वाटतं स्टेशनला. आपण स्टेशनला गेलो होतो. एक उबरची ऑर्डर पडलेली स्टेशन साईडला. तिकडनं मग आवाज माणसाचा शत्रू आहे, माझा मित्र आहे, रोज आळसतो आपल्याला. इतकं घाण वाईट काम चाललं आहे ना आपलं. आज तरी बरं आहे, काल परवापासून म्हणजे लय बेकार मागचा महिना झाला आणि हा महिना बेकार झाला आहे. ते का आपलं मणक्याचा विषय, त्यामुळं एकदा मणका नीट झाला की मग झुकेगा नाही साला. तर लास्ट ऑर्डर होती ती स्टेशनला होती, प्लॅटफॉर्मवर साला. तिथनं पिकअप केले, पिंपरीमध्ये आता इथं सोडलेले आहे. आता इथनं आपल्याला जेवण करायचं आहे, कारण वाजल्यात 11:55. मला जेवून घेऊया. जेवण केलं मग 1 टेकमध्ये काम करायचं. आणि येता आपण भोसरी या मेडिसिनची इथनं आलो. तिथं CNG पंप एक, तिथनं CNG भरलं, कारण कांडी लाल झाली ती. म्हटलं भाऊ नो रिस्क, कारण परत इथं आलं इथनं कुठं जवळपास आपल्याला माहीत नाही. तिथं येताना होतं, माहीत होतं आणि दिसलं बी. म्हटलं चला. आणि काय योगायोग म्हणायचं, काहीच गर्दी नव्हती. 2च मिनटात CNG भरलं, लगेच निघालो. 300चं CNG भरलं. तर हे आपला डायलॉग असतो सकाळचा, तो असा आहे की 1800चं टार्गेट, जर लवकर झालं तर पुढं बघू. तर आत्ता पण मला वाटतं टोटल 800 रुपये काहीतरी झाले. 800ला 20-30 कमी, 800 धरून 900, 1000, 800 म्हणजे अजून 1000च करायचे. इतके काय 900-1000 लावले आपण. वरचे 200 आणि हे 800 असं मी प्लस मायनस करते. अरे हे 800 वरची झाले. हे
हे फक्त मेंटेनन्स झालं समजूया. दिहाडी राहील आपली. आज काम करण्यासाठी 1000 रुपये पाहिजे आणि ते आता बघू जेवण झाल्यानंतर ना कुठनं ऑर्डर पडते कुठं नाही. आय होप. इथं मला एक आता ऑर्डर पडलेली पण म्हणलं जेवण महत्त्वाचं आहे भाऊ, जेवण करूया. आणि इथं चांगलं आहे रिकामी सगळा पट्टा, तर मला वाटतं इथं मस्त जेवण घेऊया. आणि पण हे चौकात आहे, असं आहे चौकाचे इकडने सरळ जाऊया. इथं गाड्या हव्यात तिथं बसूया, कारण इथं कसे मोठे मोठे ट्रक वगैरे येतात तर नको काही गडबड व्हायला. त्यापेक्षा आपलं आपण समोरच्या लेनमध्ये जाऊया. तिथं काही जास्त गाड्या नाही आहेत, म्हणजे पार्किंग आहेत पण मोठे मोठे ट्रक वगैरे नाही आहेत, वाहतूक नाही तिकडे जास्त. तिकडं वाहतूक नाही, जाऊन थांबायचं आपल्याला. तर तिकडं जाऊया. 4 कांड्यात फुल आहे आता, फुल मोठे ऑर्डर पडते मी तर म्हणतो. फक्त मनका दुखून आहे, मोठे ऑर्डर पडो. 3000 बिकारला ऐकणार नाही, कारण मागच्या महिन्याला खराब आहे काय सांगू. असो तर चला जेवूया आणि भेटूया. जेवणानंतर 1-12 वाजत ना, 1-12:30 होतं पण थोडंफार हिंडून मिळून ना काय 1. तर भेटूया 1 नंतर आणि बघूया 1 नंतर 1000 रुपये झालं किती वेळ लागतं. 1000 रुपये तर करायचंच आहेच, आणि काल अजून दुखत नाही त्यामुळे एनर्जी आली. पण संध्याकाळी 1000 करोड पण बघू आणणार आहे, बघू काय होईल काय नाही पुढं. तर भेटूया जेवणानंतर. जर काही कंटेंट नसेल तर मोबाईल असा ठेवायचा आणि टायरातले जे दगडी ते काढत बसायचे. आय होप दिसत असेल. हॅलो, करंट लागले का झालं मला. हेच दगडी काय होतात पंक्चर होण्याचे कारण असतात, त्यामुळे दगडी जास्त ठेवायचे नाही, असेल तर काढून टाकायचे. मित्रांनो, पाठण आत्ता असं खटक्कर नावाचा आला, काय आलं काय माहिती. जेवत होतो, मग हे टायर नाही का दगडी काढायच्यावर जेवण झालं, असं वळलं खटक्कर नावाचा. हाड मोडलं का काय झालं काय माहिती, का मोकळं झालं सगळं काय माहिती, का ते लेप लावल्यामुळं काय झालं, काहीतरी झालं, काय झालं काय माहीत नाही. आता जे मनका म्हणजे जे इतक्या दिवसाचं म्हणजे किती झोमॅटोमध्ये 5 आणि हे ह्या दिवाळीला 3 वर्ष 8 वर्ष दिवाळी काही राहिलं का 2 महिन्यावर राहिली. ऑक्टोबर चालू ना, ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट चालू, सॉरी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळी 2-3 महिने पकडा. चला ठीक आहे, 2-3 महिन्यावर दिवाळी आली. आणि खटक्यान असा आवाज आला. आत्ता इतकं फ्री वाटतं म्हणजे 100% कवर झालं असं वाटतं. पण माहीत नाही, कारण मी परत गाडीवर बसन तर संध्याकाळी दुखन, आणि जर संध्याकाळी दुखलं नाही उद्या बी दुखलं नाही तर भाई फ्री झाले. टाईम सांगतो हा सुवर्ण टाईम आहे हा. 12:40 वाजल्यात, सुवर्ण टाईम आहे हा. हे लोकेशन सुवर्ण आहे माझ्यासाठी, कारण इथं आत्ता जस्ट असंच झालेलं आहे, खटकन आवाज आला आहे. आता हे काय झालं मला माहीत नाही, एक तर बिघडलंय, गंडलंय, आतलं गंडलंय नाही, किंवा मोकळं झालं आहे सगळं, असं झालं आहे का ते लेप लावल्यामुळे सगळं हे झाले, काय झाले काय माहिती. पण लेपचा फायदा होतो बरं का, पहिल्यापेक्षा बराच आराम आहे. तर सांगायचं एवढंच आहे की आरशात चालला काय आता ब्लॉग करत इथल्या इथंच फिरतोय, कारण गाडीला चावी लावली म्हणून जास्त लांब जाऊ शकत नाही. तर झाले भाऊ कवर असं मला वाटते 100%. आता मला 1% बी नाही का, मला सकाळपासून तरी असं थोडं मला वाटत होतं नाही का असं दुखलेगत, पण आता 1% बी मला वाटत नाही की दुखतंय म्हणून. इथं मग अशी जाळी होती ना, जाळी दाखवली मी तुम्हाला हा तिथे, मग असं चाललं डायरेक्ट तोंडासमोर जाळ घ्यायला नाही का, म्हटलं रे बापरे. तर मग अशी इथं कार होती ना, हां कार जेवायच्या अगोदर कार होती, कार गेली. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की 1% बी मला आता दुखत नाही आहे. सकाळपासून गाडीत बसलो किंवा बाहेर बसलो तरी दुखायचं थोडंफार. आता थोडं फार बी दुखत नाही. मी काय झालं आहे काय माहीत, देवाची शक्ती, देवाची करणी, नारळात पाणी काय म्हणतात ते, उपमा लय येत पण आठवण नाही मला. तर बघूया
जर परत दुखायला लागलं तर समजायचं फक्त वळल्यामुळं खडखडा जावे काय. एकदाच वाजला खटाक असं वळायला गेलो, इथं आपण बसलेला असतो त्या रिक्षात आणि असं हात धुवायला असं वळला खटाक करणं आलं, मोडलंच असेल. पण बघू आता जेव्हा नेक्स्ट टाइम लेप लावायला जाईल तेव्हा ते चेक करतं त्यांना हात लावून कळतं कुठं मोडलं, कुठं काय झालं, कुठं नस दबली काय. अरे लय बाबा ह्याच्यात झंझट मारी. आपल्याला वाटतं नाही का, ज्यांना आपल्याला असं वाटतं की काही लोक घरी बसून कमवतात, त्यांना सांगतो की घरी बसून बी सोपं नाही, नुसतं बसून बी त्रास होतो. हे काय बसूनच आहे की काय काम आहे तेव्हा, नुसतं घेर टाकायचं नाही. फक्त कधी गाडी पंक्चर झाली तर थोडाफार त्रास, आणि कुठं क्लच तुटलं तर थोडाफार त्रास, आणि सर्व्हिसिंगला गाडीचा खर्च निघेल तेवढा एक त्रास. म्हणजे खर्च निघला तर त्रास आहे, बाकी काय नाही आहे. काम चांगलं आहे, फक्त लोकांनी मीटरने आलं तर बरं होईल. आणि मला वाटतं आज मी सगळे ऑर्डर मीटरनेच आणलेले आहेत, जे की खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं 3 का 4 आहेत. उबरचे 2 आणि एक ओलाचे 3 आणि एक पर्सनल 4 ऑर्डरवर मी मीटरने आणलेत, जे की खूप फरक पडलेला आहे 10-10, 20-20 तास. त्यामुळे ठीक आहे. आज तर लोक ऐकलेत, उद्याचं माहीत नाही. आज तसं मला म्हणत होता मी तर म्हटलं रिपोर्टर टाकणार आहे तुझं, बिंदास म्हटलं सर तुमची इच्छा आहे, म्हटलं तुमचा हक्क आहे, तुम्ही टाकू शकता, म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण म्हटलं मीटरनेच यावं लागेल म्हटलं. आणि आत्ताच्या ज्या कस्टमरला आपण स्टेशनवरून आणलं आहे 20 रुपयाचा फरक पडला आहे. 20-20 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली मित्रांनो. काय कमी आहे का 20 रुपये? दिवसातनं 10 ऑर्डर जरी मारले 20-20 रुपयांनी किती होतात बाकी? 200 रुपये होतात, 10-20 200 का 400 होतात काय माहिती. एवढं गणित आपलं तुम्हाला माहिती आहे, आपलं एवढं हुशार नाही आहे. 10 आणि 100 होतात सोमा, 200 20 200 होतात, बरोबर आहे की. पण मला वाटलं MIDC नको रे बा, इथल्या इथं नका हिंडू, मला एवढा लांब आलं आहे मी, मला स्टेशन द्या. स्टेशनला गेलो की परत होईल 350 रुपये काय तरी. कचरा इथं गाडी हवी लागेल, कचरा साफ करणार झालं. पण मला लय भारी वाटतं आता, कारण लय मोकळं वाटतंय आहे का. हाडा आपण अशी मोडतो ना, कडाक तशी नाही मोडायची, तसे मोडल्यामुळं अजून जास्त त्रास होतो. आता मी जस्ट झालतो म्हणून ते तुटलं, मोडलं. पण काय म्हणतात ते एखादा पॉईंट असतो, तो पॉईंट मोडला असेल एखाद्या वेळेस असं मला वाटतंय. मी मुद्दामून सारखं सांगतोय, कारण उद्या परवा माझेच व्हिडिओ बघून कळलं पाहिजे की काय झालं नक्की मला, नाही का. मी माझ्यासाठी व्हिडिओ बनवतो, लोकांसाठी नाही बनवतो. तरी मी पब्लिक केले, कारण मित्रांना बी कळलं. मित्र फोन करून काय चाललंय सोमा, काय नाही, सोमाचे व्हिडिओ बघ, कळेल तुला काय चाललंय काय नाही. प्रत्येकाला कुठं सांगत बसताय काय चाललंय काय नाही. एक मित्र थोडे आहेत आपल्याला. शाळा माझे 2-3 झालेले आहेत, कॉलेज झाले ITM, परत हॉस्टेलला होतो. हॉस्टेलला असल्यामुळं तिथे बरेच लांबचे मित्र आहेत माझे. हॉस्टेलला कसं तुम्हाला माहीत असतं, एक ह्या गावचं तर दुसरं त्या गावचं, त्यामुळं मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटकपर्यंत मित्र आहेत आपले, लय लांब मित्र आहेत. त्यामुळं सगळ्यांना सांगणं, सगळ्यांशी बोलणं होत नाही. रोज कोणाचं ना कोणाचं फोन येतात, त्यामुळं म्हटलं पब्लिकच करावं, नाही का. झालं चुकून माकून मॉनिटाईजचं झालं, नाही झालं तर नाही फरक पडतो आपल्याला काय, याच्यावर घर चालतं आहे रिक्षावर आपलं, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. आणि जर यूट्यूबवरनं झालंच तर ते नशिबाचे खेळ आहे. पण ते बी काही पैसे आपण पर्सनलला वापरणार नाही, त्यातनं आपण गॅजेट्स वगैरे आणणार, जसं की लॅपटॉप किंवा PC, कॅमेरा वगैरे, ट्रायपॉड वगैरे सगळं त्यालाच वापरणार आहे. आणि जर चांगलीच इन्कम आली तर मग वेबसिरीज वगैरे, सॉंग्स वगैरे, ते वेगळी गोष्ट, पुढची गोष्ट. ते नशिबाचं खेळ. आता किती इन्कम येते त्याच्यावर, तिकडचे पैसे तिकडंच घालवायचे, आणि हे जे मी कमवते स्वतः ते आता घरी चालू आहे. तर बघू, नशिबाचं खेळ, बाकी काय नाही. ह्यात नशीब बी असतं आणि टॅलेंट बी असतं. मला जेवढं जमतं आहे तेवढं मी माझं 100% नेहमीच देतो. बरेच मित्र म्हणतात चांगलं, बघू आता काय होतं काय नाही. तर आय होप लवकरात लवकर नेक्स्ट ऑर्डर पडत होते, पण थोडं पडत होते. जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत मी इथं अजून चालतो. चालणं खूप महत्त्वाचं, मला या अगोदर सांगितलं मी की चालत जावा, व्यायाम करत जावा. दिवसातनं 10-15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास दिले तरी भरपूर आहे. अर्धा तास रोज व्यायाम करा. नाही काय तुमच्याकडं जिमला जायची ऐपत, तर माझी बी नाही तशी, तर काय नाही. तुम्हाला जसं मी सांगितलं नियर बाय तुमच्या असेल ते गार्डन वगैरे, तिथं जाऊन डबल बार, सिंगल बार असतात, तिथं जर पुशअप, जोर डिप्स तुम्ही घरी बी मारू शकता, किंवा संडासाच्या बादल्या असेल त्यात लोखंड टाकून असं बी करतात लोक, ते तुमच्या हिशोबाने. जोर डिप्स मारल्यानं 3-1 किलोमीटर रनिंग किंवा वॉकिंग जरी केलं तरी भरपूर आहे. जिना खालीवर उतरायचं, मित्र बघायचे कोणतरी सोसायटीचे, खालीवर उतरायचं, किंवा आमच्या घरात शेजारी तळजाईजवळ
तळवेला जर जाऊन आला वॉकिंग अँड रनिंग तर भरपूर झालं. मोठा ट्रेक येतो नियर बाय ट्रेक सेंटर बघायचं, ट्रेकिंगचं नाही का जवळपास, तिकडे जायचं किंवा चढचं ठिकाण बघायचं, तिथे जाऊन वरती जायचं, एकदम वरती यायचं. एवढं जर केलं ना भाऊ तू एकदम व्यवस्थित राहशील. व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. हे जेव्हा दुकान झालं तेव्हा मला कळायला लागलं ते खूप महत्त्वाचं आहे. तर खूप बडबड झाली, खूप टाईमपास झाला. इथं जरा काय झालं काय माहिती, दुखायला लागलं, खालचं नीट व्हायला लागलं, तिथलं दुखायला लागलं म्हणजे खरबूड झाले वाटते. काय लागले, काहीतरी लागलं असेल मला, खरचडल्यागत व्हायला लागलं. असो, काही एवढा त्रास नाही आहे, मणकाचं नीट झाला आहे असं मला वाटतं. पण अजून 2 राऊंड आहेत आपले बाकी, त्यामुळं काय झालं असेल तरी लगेच हे नाही करायचं. आत्ताशी काल का परवा नासा सेट केल्यात आपले. अशी जी पट्टी घेतलेली भाऊनी जार वडले लय घाण. एक पट्टी असते त्यांच्याकडं अशी रोटेटवाली, आणि जे अख्ख्या अंगावर वडलंय, अख्ख्या अंगाला झालं तर पायावर नाही ओढलंय. काल तर कामावर बी वाटत नव्हतं, तरी बी अजून पाय दुखतो माझा ते वडल्यामुळेच. पण अख्खा अंग मोकळं झालं, फक्त पाय दुखते बाकी काय नाही. पण कंबर भाई साहेब काय मग तुम्हाला 6-7 वर्षापूर्वी डोळ्यात उडायला गेले कचरा. 6-7 वर्षापूर्वी जसं आपलं मणका होतं नवीनपणा म्हणू शकतो, पण नवीनपणा आलेला आहे. अजून जेवढं सांगेल तेवढं 195 रुपये मीटरने नेलेले, 210-20 झालेच. ते ओलाची काय ऑर्डर काय माहिती. ओलाचं एक सीन सांगतो तुम्हाला की रिचार्ज नाही मारलं तर लय स्लो पट्टी संपती. असली स्लो म्हणजे लय स्लो, आणि रिचार्ज मारलं तर तरी बी स्लो, थोडं स्पीड वाढतो पण नाही हाताला लागत. एखादं चुकून माकून लागतं, पण रिचार्ज मारणं जरूर आहे, जेणेकरून चुकून माकून 1 का 2 जरी लागले तरी 200-300 रुपये होतात. चुकून माकून एखादी मोठी बसली की नियर बाय कोण नसेल, जे जवळ असेल त्याला ऑर्डर पडते. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी प्रतिकत नाही. चला झाडून घेतो. तर मित्रांनो, जोपर्यंत आपल्या मनासारखी ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत आपण हे साफ करूया. काय करायचं, टाइमपास काहीतरी करत राहायचं. हे बघा लय काटेने काढलं मी आता, लय धूळ साचलेली. आता असं करणार आहे, बघू किती वेळात हे साफ होतंय आणि कसं दिसतंय. आता असं आहे, 5 मिनिटं मी साफ करतो, बघू कसं दिसते कसं नाही. इकडे ठेवू म्हणते पण गाड्या येतात, कंटेंटच्या नाराज माझं हे होऊ नये है ना. असं दिसते की असं बी दिसते तिथवर, ठीक आहे. थांबा धरपूच. कसं साफ करत राहा मित्रांनो, चांगलं दिसतं गाडी. आपल्याला टाइम नाही भेटत. बघा आता किती छान दिसते, कसं होतं आणि कसं झालं. आता असं सगळं साफ करणार आहे. तोपर्यंत एखादी ऑर्डर पडली तर ठीक नाही तर ठीक आहे. एवढं उन्हाचं कुठं जातं ऊन. आता इतके दिवस नव्हतं ऊन यायला लागलं, आता एनर्जी डाऊन व्हायला लागली. उन्हाची सवय व्हायला 2-4 दिवस लागतील बाबा. माणूस लय हे रे, मी काय म्हणतात साधं आहे. मला दुसरा शब्द आठवाय, लय साधं आहे. उन्हाळ्याचा त्रास होतो, पावसाळ्याचा त्रास होतो, हिवाळ्याचा त्रास होतो, जगतोय कशाला काय माहिती. असो, जोक्स पार्ट. तुम्ही सिरियसली घेतलं तरी चला, मला काय फरक पडत नाही. तर चला टाइमपास करूया. टाइमपास करत बी चांगली कामं करायची, कोणाचं नुकसान नाही करायचं. आपापलं निवांत झाडाखाली. मला कमीत कमी 100 रुपयाची तरी ऑर्डर पाहिजे. 100ची खाली पडली की डोकं हालतं, कारण बहुमानक्याचा त्रास आहे आपल्याला. आता जस्ट चांगलं वाटतंय पण सांगता येत नाही. तळ्यात मला जाते मी आता. 1% बी काही प्रॉब्लेम नाही वाटत मला. एवढं वाकलो इकडं तिकडं, हललो तिकडं बसलो, आता घासतोय तरी काय प्रॉब्लेम नाही. पण ते म्हणतात ना, आपलं कोर्स आहे 5 दिवसाचा किंवा 5 वेळेचा, तर 3 वेळेस झालेचं आता. तर अजून 2 राहिले. मच्छर चावतात राव इथं. थकलो रे एवढंच काम करून. थकवायला गेलं तुम्हाला, अंगात शक्ती नाही. त्यामुळे सांगत असते व्यायाम करा, लोकांना सांगतो पण मिक्स करा नाही.
मी बी चालू करणार आता व्यायाम बियाम. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते करत नाही. बादल्यात 12:58 म्हणजे ना 1 वाजताच मला टाईमपास करत जेवण बिवण करून वाजलेच की 1. आता ऑर्डर पडलीच पाहिजे. कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 2-3 हजार चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चला थकलो मित्रांनो. कापड बघू शकता लई काळं पडलं अख्खी रिक्षा पुसून काढली, फक्त हुड राहिले. डॉट 1:30 वाजलेत आणि बघू शकता अख्खं साफ केलं अख्खं. बघू शकता एकदम क्लीन तिकडचं आहे बघा, दिसते का अख्खी घाण होती. अख्खी इकडं खालून आणि इकडं बी पुढं बी घाण होती. इकडं आणि इथं सगळं साफ केलेलं आहे. फुल चकाचक दिसते गाडी. ऑर्डर काय पडले नाही, 1-2 पडलेले पण हाताला लागले नाही. एक 200 वाली पडलेली, एक 170 वाली पडलेली, हाताला लागली नाही. फक्त हुड राहिले. पण हुड मारून काय फायदा नाही, कारण पाऊस काळा आहे आणि हे साफ करून बी काय फायदा नाही, परत चिखल उडणार आहे. पण केलं दुसरं साफ केलं, मध्ये करत अख्खा राऊंड मारला गोल. चाकं बिकं सगळी क्लीन केली. हातले खराब झालेत, धुवून घेतो आता. हुड राहू दे, हुड साफ करून बी फायदा नाही, कारण केलं तर परत मग पाऊस पडणार. हे बी तसं खराब होणार. 5 मिनटं तरी बरं दिसते. मार हुड बी, जाऊ दे, कापड खराब झाले, हुड बी मारून टाकतो. हुड बघा किती खराब आहे. आता कसं साफ करतो, घास त्याला चांगलंच ते हुड साफ केलं. पहिले रोज साफ करायचो, पावसाळा झाल्यापासून काय झालं माहिती का, नको म्हणाले. बघा आता कसं दिसतंय बिफोर आणि आफ्टर. तर रोज पुसत चला. पावसाळ्याचं ठीक आहे नाही पुसले तरी, कारण पाऊस पडतो त्यामुळे ठीक आहे, पण तरी पुसलं तर मग बेटरच आहे. तर हुड साफ करून घेऊ आणि बघूया ऑर्डर पडते नाही पडते. ऑर्डर पडतात बरं का, माझं इकडे बी लक्ष तिकडे बी लक्ष, पण हातात नाही लागत. ते पट्टी संपायच्या अगोदर उरतात. एक उबरला बी 242ची काहीतरी ऑर्डर होत होता. टडोन आलीम पडली गेली, असं भेटेल. तर फायनल मित्रांनो हुड बी चकाचक दिसतंय. कसं दिसतंय चकाचक. थोडं इथं राहिलेले, त्याला आता पाणी मारून साफ करतो. आणि इकडे बघा कसं आहे, पहिले कसं दिसत आता कसं आहे, एकदम चकाचक. मध्ये लईच हे आहे ना धूळ, त्याला जरा पाणी लागेल. असं बस थकलो, कंबर मोकळी झालं म्हणून किती काम करणार सोमा. असं होऊ नये की पुन्हा हे करावं, नको बोलायचं बाबा. लय घाण असते कंबरचं दुखणं, नको होतं. रडकून गेले जीव येते बाबा. हात खराब झाला, हात साफ करून तो झाले. कंबर मोकळी झाली. 1:35 झालेत. आता फोकस जी पडेल ती उचलायची, कारण बराच वेळ झाला मला वाटतं. 12ला आपण चालतो, 1:30 वाजले. 1 तास जेवायला गेले, अर्धा तास टाइमपास झाला. पण ठीक आहे, गाडी साफ झाली. काहीतरी काम केले, रिकामा नव्हतो बसला. आपण थकलोय मी. मला आता हे पाहिजे उसाचा रस, एनर्जी ड्रिंक, स्टिंग बिंग नाही, ॲपल ज्यूस किंवा आता नाही भेटणार मला. ते ॲपी भेटेल मला मेडिकलमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये. ज्यूस सेंटरमध्ये ज्यूस बी भेटेल, पण हे नाही भेटणार. शुगर कॅन्डी काय म्हणतात त्याला, उसाचा रस आता नाही भेटणार. पावसात कुठं बंद झाले ना आता गाड्या सगळं. चहा तर पित नाही आपण. तर बघूया कुठं ज्यूस भेटलं तर ठीक आहे, नाही तर नारळ पाणी पिऊया. एनर्जी मी पहिलं बी सांगितलं मला, एनर्जी असो नसो रोज एक नारळ पाणी किंवा ज्यूस वगैरे, किंवा सकाळ कुठंच ट्रॅकिंग पॉईंट असतं तिथं बाहेर असतात बघा ज्यूसवाले, हेल्थसाठी चांगले असतात तेवाले, सकाळवाले तेवाले. रोज एक ज्यूस पित जा. मला मस्त सगळं माहिती आहे, पण मीच करणार नाही. आळस खूप भरले आपल्यात. ठीक आहे, बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी प्रतिकार नाही. चला अख्खी गाडी पुसून झाल्यानंतर एक लेट 5 मिनिटात ऑर्डर पडली. काय इतक्या वेळ पडत नव्हती म्हणलं, आणि कुठे 100च्या आधी लागतात. 93 रुपयाची ऑर्डर पडली. म्हणलं ठीक आहे, 5-6 रुपये कमी तर काय फरक पडत आहे. 6 नाही ॲक्च्युली 7 रुपये. 100ला 7 रुपये काय म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. 100च्या आधी लागत बसलो तर असंच अजून 1.5चे 2-3 व्हायचे. तवा कुठं तरी जाऊन पडायचे. मग म्हणलं
त्यापेक्षा चला म्हणतात 1.54 झाल्यात. ठीक आहे, 93 रुपयाची ऑर्डर होती. बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आज मी PCMC खूप मोठं आहे तर भाऊसाहेब शिंदे वडापाव असं बघून घ्या. इथं आलं ते एवढ्यात बघून घ्या कुठं आलं. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. थांबू इथंच. आय होप लवकर पडेल. आणि आशा आहे की कोथरूड, औंध, स्वारगेट, कात्रज, उंडरी, फुरसुंगीला पडलं तरी चालेल. इथं दिवस पाऊल फुरसुंगीला पडलं तर लय लांब येत ना. आणि तिकडनं मग घरी जायला मोकळा. पण लगेच नाही जायचं कारण इथनं जरी फुरसुंगी जरी पकडता अंदाजे मला माहीत नाही किती किलोमीटर तरी 400-500 हवे असं वाटतं. पण तिकडनं 200-300 रुपयांनीच दगडूशेठ वगैरे पडावं. इथनं 100-200-300 करत घरी जावं म्हणजे होईल. तर बघूया काय होते काय भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. खूप चांगलं वाटतंय पण असं कधी होतं का आपल्या मनासारखं नाही का. मित्रांनो PCMC मध्ये बराच वेळ बसलो पण काय ऑर्डर पडली नाही. MT आलो युनिव्हर्सिटीपर्यंत. युनिव्हर्सिटीला आल्यावर ऑर्डर पडली. आणि PCMC मध्ये मला एका ठिकाणी एकाला सोडला होता पण तरी PCMC मध्येच होतं. परत ठेवलं कारण चार्जर होतं एवढं झालं लावला तर हे गट्टू लावल्याशिवाय भाई चार्जिंग पूर्ण होत नाही. तर आपल्या टॉपिकवर मी काय होतं माझे असं मी काय केव्हा 2-3 रस्ते चालवतो शेवटी मिळून एकाच रस्त्यावर होतो. तर PCMC मध्ये एकाला सोडला. साडी सेंटर काहीतरी नाव आठवण होतं. तिथनं मला एक मुंगल दिसला जी सगळे बघ होते लय भारी होतं. असं म्हणलं जातं की मुंगल बघितले जेवढं भारी होतो. आपलं ऑलरेडी भारी गेलेलं आहे ते भारी म्हणजे आपलं मन का ओके झालं असं वाटतं का. बघू अजून तर काही वाटत नाही लय भारी वाटतं पण नको जास्त डिलिश करायला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मंगोल गेले तिथनं मग पुढे गेल्यावर मला वाटतं युनिव्हर्सिटीपर्यंत ऑर्डर नाही पडली. युनिव्हर्सिटीला आलो डायरेक्ट ऑर्डर पडली आणि युनिव्हर्सिटीवरनं 5 किलोमीटर लांब होतं मला ऑर्डर पडली. मग समजा कुठून ऑर्डर पडली मला वाटतं बॉडी गेटला होतं तो ऑर्डर पडली औंधमध्ये. तिथनं 5 किलोमीटरवर युनिव्हर्सिटी काहीतरी दाखवतं लोकेशन गर्ल्स हॉस्टेलला. तिथनं बी कस्टमर लोकेशनने चुकीचं टाकलेलं. तिथनं मग मला फुटबॉल बास्केटच्या इथं टाकलेलं. तिथनं मग मला मेन गर्ल्स हॉस्टेलच्या इथं बोललो. तिथनं मग त्यांना मी आता मंगळवार पेठेत सोडला. तर मी मंगळवार पेठेत नियर बाय स्टेशन आणि इथनं आपलं घर स्वारगेट जवळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे घरी आलो म्हणजे घरचं झालं. आपण 4:25 झाल्यात. तर आता साहजिक आपण घराकडे जाणार आहे आणि जी ऑर्डर पडेल ती घेणार आहे पण घराकडची. जर ऑर्डर पडेल तर ठीक नसेल नाही काय प्रॉब्लेम नाही. आपली सकाळी बघायला गेलं तर अपेक्षा 1000ची होती पण CNG भरल्यामुळे आपण अपेक्षा वाढवली. पण जे जसं पाहिजे तसं भेटले नाही वाटत पण ठीक आहे काय हरकत नाही. 300चं CNG भरलं म्हणजे 1300 रुपये देऊ आपण. मेंटेनन्स निघणारच नाही आज एवढा उशीर झाला म्हणलं. असं निघू शकतो पण हलकं काम करायचं जसं की मी म्हणलं. अजून दोन राऊंड मारल्याशिवाय मानकेचे गॅप्स आहेत तर अजून रिस्क घेऊ शकत नाही. बघूया काय सांगायचं होतं अजून. ठीक 1000-1200 करत राहायचं. 1200 रुपये झाले. जर 100-1 रुपये झाले तर देव पावलं माहिती आहे की CNGचं निघेल आणि रोजची दिहाडी मेंटेनन्स तर नाही निघणार. तर बघू का काय भेटूया ना नेक्स्ट ऑर्डरला. इथनं डायरेक्ट स्वारगेट पडले तर 50 रुपये होतील. 50 नाही 70-80 होतील एखाद्या वेळेस. आणि डायरेक्ट कात्रज पडले तर 200 रुपये होते. बुक होते काय. तर मित्रांनो मोगरा कुठे आहे. मोगरा आहे का. मोगरा आपलं हे पावभाजी हॉटेल बेबेडी शाहीजीतलं आहे का नाही काय माहिती. थोडं पुढं आलं आपण RK बिर्याणी कशी आलेलो आहोत. तर सांगायचा मुद्दा असं आहे की एक कस्टमर होते त्यांना मी मीटरने आणला 25 रुपये आले ते. तर त्यांनी मला हे दिले 20 रुपये दिले. 5 रुपयाच्या ऐवजी हे दिले. आय होप दिसत असेल असं दिसत नसेल तर ठीक आहे. थंबनेलला हेच टाकतो आता. 2001 मधला डॉलर आहे. RF लिहिलं आहे आणि एक बाई आहे. थंबनेलवर दिसेल तुम्हाला 50 युरो सेंट. कुठलं असेल हे. युरो US फ्रान्स इटली दुबई माहीत नाही. मग अशी सर्च करतो फ्रान्स येतं तर फ्रान्समधलं वाटतं आहे 50 युरो सेंट. जे की गुगलला सर्च केलं 5 रुपयात दिसते. पण आता ह्या 5 रुपयाला मी कुठं काय करावं आणि कुठं फ्रान्सला जावं. बघू भविष्यात फ्रान्सला गेलं तर खर्च करू पण तोपर्यंत डॉलर चाललं तर नशीब म्हणायचं. तर कस्टमरने मला दिली युरो 50 युरो हे आजचं टायटल असेल.
कंटेंट भेटला भाऊ. कोण म्हणते कंटेंट नाही, कंटेंट भरपूर आहे रे. फक्त जे चाललं तेच टाकायचं, बाकी व्हायरल तर व्हायरल नाही तर नाही, काय फरक नाही पडत. आठवण राहते त्यामुळं. आणि मला कस्टमर येताना 5 दिसले, 0 बी दिसले परत मग एवढं नाही केलं, लक्षात नाही केलं. 5 दिसले म्हणजे चल 5 रुपये टाकले. पुढं मला एक ऑर्डर पडलेली ओलाची, ते कस्टमर होते, ते प्रायव्हेट होतं. चला म्हटलं चौकात यायचं म्हटलं मीटर चालतं. चला पुढे गेलं, बघितलं तर भाऊ मला डाऊट आला. म्हटलं बघू रे डॉलर कसलं आहे, तर बघते तर 50. मला मग डॉकेट टुपटली. म्हटलं 50 युरो भेटले भाई. म्हटलं खुश. गोल केलं, बघितलं तर 5च रुपये किंमत आहे. पण ते तिकडचे 50 युरो सेंट म्हणजे आपल्यातले 5 रुपये. तिकडे जाऊन चेंज काही येणार आहे, काहीच नाही येणार. तिकडे पाण्याची बॉटलच असते एवढी महाग ना. गुगल करून बघा भाऊ, पाण्याच्या बाटल्या बी तिकडे मागेल. लोकांना वाटतं US, लंडन, फ्रान्सला जाऊ, फुल मज्जा, फुल पैसा. इंडोनेशियाला जाऊ. इंडोनेशिया तरी ठीक आहे, तिथं बी म्हणजे पाण्याची बाटली मला वाटतं. यूट्यूबला बघत असतो मी, बाली, फ्रान्स, बाली आणि इटलीला, इंडोनेशिया, बाली आणि इंडोनेशियाला एकच झालं ते. तर तिकडं जेवणच 20-20 हजारात असतं. फक्त चायनीज आणि बिस्लरी बॉटल किंवा थम्सअप पेल येतं, तुम्ही 20,000 रुपये होतात तुमचे. तिकडचे 20,000 रुपये, आपल्या इथले 80, 90 किंवा 100 रुपये किंवा 200 रुपये द्या. 100-200 रुपये, जे की आपल्याला वाटतं 20,000 रुपये हो, पण आपल्या इथले 100-200 म्हणजे मिळून मिसळून तेवढंच येतं. फक्त US, लंडन, अमेरिका इकडे जरा महाग आहे, ते आपल्या ऐपतीच्या बाहेर आहे. पण बघू आपली गाडी नील झालं हो. इंडोनेशिया किंवा पहिलं बालीला जाऊ, पुढं जरा इंटरनॅशनल ट्रिप नंतर मारू, पुढं बघू. पण आत्ता वाजल्यात, आपण आपलं ऑर्डर मारत आलो. आपण आपल्या एरियात 5 वाजून 16 मिनिटं आहेत. स्वारगेटला एकाला सोडला, ते कस्टमर ड्रॉप केलं ना 25 वाजता. त्यानंतर एक स्वारगेटला भेटला, कुमार पॅसिफिक मॉलवर ना, जे की क्वार्टर गेटला सोडलेलं आहे. थिंक क्वार्टर गेटवरनं कुमार पॅसिफिक मॉलला MT. बघताय तुम्ही काय म्हणतात की का मग अशी मला वाटतं विद्यापीठमध्ये आपण 5 किलोमीटर लांब गेलो पिकअपला. आणि MTचं किती आलं त्याचं धरलंच नाही. लॉस भरपूर आहे, पण 1-2 ऑर्डर पडल्या मोठे की सगळं कवर होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही. धंदा असंच आहे भाऊ. तर नंतर क्वार्टर गेटपासून मला वाटतं कुमार पॅसिफिक मॉलला MT गेलो. तिथनं मग कस्टमर स्वारगेटला मेट्रो स्टेशनवरनं एक जण भेटलं डिबेवडीला. जस्ट डिबेवडे सोडलं, आता जस्ट बंद केलेलं आहे. आता म्हटलं चला घरी बस झालं. तर आजचा हा ब्लॉग इथं संपूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. आणि कोणाला ते 50 युरो सेंट पाहिजे असेल तर घेऊन जाऊ, काही विषय नाही. ह्याच्या अगोदर बी एका कस्टमर मला 10 रुपये असे दिले ते, पण ते तिकडचे 10 युरो का काहीतरी होते. कुठल्या देशमधले होते काय माहिती, कॅनडामधले होते वाटतं डॉलर. म्हणजे कामाच्या नावात आपल्या लक्षात नाही राहत नाही का, ते आपण घेतो आणि नंतर मग क्लिक होतं. किंवा नंतर जेव्हा चिल्लर मोजतो तेव्हा कळतं अरे हे इधर का नाही आहे. होतं असं कधी कधी, असो काय हरकत नाही. इकडचं असो कुठला असो, पैसा आहे. ते डॉलर असेच ठेवून मी जेव्हा त्या देशात जाईल तेव्हा जर तिथले डॉलर चालू असतील तर देऊ. किंवा काही लोक असतात नाही का ते कलेक्शन ठेवतात, त्यामुळं आपण असे बाहेरच्या देशातले कॉईन्स कलेक्शन करू. त्याची किंमत आहे भाऊ 5 रुपये किंमत आहे. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जा, 5 रुपये देऊन जा. तर चला आजचा ब्लॉग येतो संपूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.